मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता हिम्मत करून पुढे जाते. सत्याच्या पायावर आग लागलेली जी काठी असते ना, ती बाजूला काढण्याचा प्रयत्न करते. पण आता ती जरा जाड काठी असल्यामुळे तिला पटकन आता ती काठीवर उचलता येत नाही. पण कशीबशी ती आता हिम्मत करते आणि लगेच ती काठी उचलते. तर सत्याला आता खूपच त्रास होत असतो, पण तरीही तो आपला बिचारा तसंच सगळं निभावून नेत असतो. त्यानंतर मीरा आपली सगळी शक्ती आता पणाला लावते आणि लगेचच सत्याच्या पायावर असलेली काठी बाजूला फेकते. त्यामुळे सत्याला आता बरं वाटतं आणि त्याला जरा उठता येतं. तर आता सत्याची जी चप्पल असते ना, त्याला आता आग लागलेली असते. तेव्हा लगेचच पदराने ती आग विझवत मीरा सत्यावर आलेलं संकट दूर करते. त्यानंतर ती कशीबशी आता सत्याला आधार देते आणि आपल्या खांद्यावर त्याचा हात ठेवत लगेचच त्याला तेथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते. दोघेही एकमेकांना आता आधार देत असतात. इकडे आता अन्या धावतच गोडाऊनमध्ये येतो आणि रवीला विचारतो, तू बरा आहेस ना? तेव्हा रवी म्हणतो, हो मी बरा आहे. त्यानंतर तो म्हणतो, दादा आणि वहिनी, असं म्हणून दोघेही समोर पाहतात. तर मीरा आणि सत्या हे दोघेही तेथे येत असतात. तर आता सत्याला खूपच त्रास होत असतो. ते पाहून आता लगेचच मीरा म्हणते, अहो पाणी पाहिजे. मग सत्याला तिथे खुर्चीवर बसवण्यात येतं. तेव्हा आता मीरा म्हणते, डोळे उघडे ठेवा प्लीज, डोळे उघडे ठेवा तुम्ही. तर अन्या लगेचच आता पाणी घेऊन येतो. तर मीरा त्याच्या तोंडावर आता लगेचच पाणी जरा शिंपडते आणि त्याला पाणी पाजते. त्यावेळी सत्याला जरा बरं वाटतं. तेव्हा लगेचच आता मीरा विचारते, तुम्हाला जर काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं? तेव्हा सत्य आता लगेचच उठतो, मीराचा हात हातात घेतो आणि म्हणतो की तू असल्यावर मला काही होणार आहे का? तेव्हा मीरा लगेचच आता सत्याला मिठी मारते. तर आता दुसरीकडे सुधाकर राव हे घरात वाट पाहत असतात. सारखे दरवाजाजवळ जाऊन मीरा, सत्या, रवी कधी येत आहेत हे पाहत असतात. तेवढ्यातच आता लगेचच तेथे निरूपा येते आणि तुम्ही त्यांची वाट पाहतायत ना? पहा वाट पहा. अहो त्या पनवंतीने तर कहरच केलाय, कहर. आणि आता त्याबरोबर ती मीरा त्याच्याबरोबर बाहेर राहायला लागली रात्रभर अशी. अहो सर्व कामं मी आणि माझ्या सुनेने केली आहेत. तिला तर कामाची चाड नाही, काही नाही. तिच्या बापाचे काही नोकर आहोत का आम्ही? असं निरूपा रागातच विचारते. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय, तुम्हीच डोक्यावर बसून ठेवलंय. तेव्हा शांतपणे सुधाकर राव म्हणतात, अगं उशीर का झालाय त्यांना हे आपल्याला अजून माहीत नाही. काही अडचण आहे का हे सुद्धा कळत नाही. तेव्हा आता ते मीराबद्दल चांगलं बोलत असतात. ते पाहून निरूपा रागातच म्हणते की झालं का तुमचं पुन्हा कौतुक सुरू तिचं? अहो आम्हाला कामाला लावायचं आणि रात्रभर असं हुंदडत बसायचं, ही आयडियाच आहे त्या मीराची. हे ती मुद्दाम करते. आम्हा दोघींना त्रास देऊन ते राजाराणी मात्र रात्रभर हिंडत बसले. तेव्हा निरूपा, जरा धीर धर ना, घरी येतील ना ते, मग तेव्हा त्यांना विचारू, असं सुधाकर राव जरा रागातच निरूपाला म्हणतात. तेव्हा हट्टानेच ती आता लगेचच कॉल करायला सांगते. मग आता इकडे सर्वजण गोडाऊन बाहेर आलेले असतात. रवी पाणी पितो. मीरा विचारते, भाऊजी तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा तो आता हो असं म्हणतो. दुसरीकडे आता सुधाकर राव हे आता निरूपाच्या सांगण्यावरून लगेचच सत्याला कॉल करतात. मग इकडे सत्या म्हणतो, बापाचा फोन आलाय, कॉल रिसीव नाही करू शकत असं तो म्हणतो. तेव्हा मीरा म्हणते, असं करू नका प्लीज. अहो त्यांना ऑलरेडी टेन्शन आलं असेल, मग आता अजून टेन्शन येईल. तेव्हा सत्या विचारतो, सांगू काय, काय बोलू काय मी त्यांच्याबरोबर? तेव्हा फोन आता कट होतो. तर सत्या म्हणतो, राहू देत आता. मग त्यानंतर सुधाकर राव पुन्हा एकदा त्याला कॉल करतात. मीरा म्हणते, फोन उचला तुम्ही, त्यांच्या कलेने घ्या आणि काहीतरी सांगा. मग आता सत्या कसाबसा कॉल रिसीव करतो. तेव्हा सुधाकर राव लगेच त्याला विचारतात, काय रे सत्यजित, कुठे आहे? मीरा तुझ्याबरोबर आहे का? आणि रव्याचा पण काही पत्ता नाही. दोघेही तुझ्याबरोबर आहेत का? तेव्हा सत्या म्हणतो, हो माझ्याबरोबरच आहेत ते दोघे सुद्धा. तेव्हा अरे काय झाले, काही तुम्ही ठीक तर आहात ना? असं सुधाकर राव विचारतात. तुम्ही तिघे बरोबर आहात म्हणून विचारतोय. मग आता काही नाही रे बाप, रव्याचा छोटासा ॲक्सिडेंट झालाय आणि त्यामुळे आम्ही तिघे एकत्र आहोत असं सत्या सांगतो. तेव्हा काय ॲक्सिडंट असं म्हणून सुधाकर राव जोरात ओरडतात. तेव्हा निरूपा आता खूपच घाबरते आणि कुणाचा ॲक्सिडेंट झाला असं विचारते. सुधाकर राव म्हणतात, काही नाही, रव्याचा ॲक्सिडेंट झालाय. तेव्हा आता निरूपा ही खूप रडू लागते आणि माझा रव्या तर बरा आहे ना असं विचारते. तेव्हा गाडीने उडवलं की बाईकवरून पडला, सांगा ना पटकन. मग आता सुधाकर राव म्हणतात की काय रे सत्यजित, बोल ना बाळा.
तेव्हा सत्या म्हणतो, बाप अरे जरा शांत हो, जास्त काहीही झालेलं नाहीये. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो, पण आता हॉस्पिटलमधून घरीच आम्ही यायला निघालोय. तेव्हा सावकाशा सांभाळून आण त्याला, असं सुधाकर राव म्हणतात. तेव्हा निरूपा आता म्हणते, काय झालंय बोला ना, जास्त नाही ना लागलं. मग सुधाकर राव म्हणतात, नाही ग, ते घरी घेऊन येत आहेत, जरा शांत राहा. तर इकडे मीरा आता विचारते, तुम्ही खोटं का सांगितलं? सत्या म्हणतो, आत्ताच बाप आजारातून उठलाय, जर त्याला खरं समजलं तर अजून त्रास होईल. मीरा म्हणते, हो बरोबर आहे, पण बाहेरनं कुठनं समजलं की असं झालंय म्हणून किडनॅपिंगचं प्रकरण, तर काय होईल? तेव्हा सत्या म्हणतो, अगोदर घरी जाऊ आणि मग बघू काय करायचं ते. त्यानंतर आण्या म्हणतो, सत्या दादा, अरे मी रिक्षा बघून येतो. सत्या म्हणतो, ठीक आहे. तर आता दुसरीकडे ढवळेकर त्याच्या माणसांना कॉल करतो आणि कार्यक्रम ओके झाला का असं विचारतो. ते माणसं म्हणतात, कसला कार्यक्रम ओके? इथे आमची त्या रवीच्या भावाने वाट लावली, तो मोठा भाऊ आला आणि आम्हालाच तुडवलं त्याने. तेव्हा कोण तो सत्या का असं ढवळेकर विचारतो आणि रागातच म्हणतो, सत्याला कडमडायला तेथेच जायचं होतं का असं म्हणून तो खूपच भडकतो. तेव्हा त्या सत्यालाच उडवायला हवा होता असं ढवळेकर म्हणतो. मग आता तो खूप डेंजर आहे, आम्ही त्याला नाही उडवू शकत असं लगेचच ढवळेकरची सर्व माणसं म्हणतात आणि मग फोन ठेवतात. तेव्हा डॅमिट, तो सत्या कुठला असं म्हणून आता ढवळेकर हा आपला राग व्यक्त करत असतो. तेव्हा आता रिया हे सगळं बोलणं ऐकत विचारते की काय झालं डॅडा, काही प्रॉब्लेम आहे का? बोल ना डॅडा, काही प्रॉब्लेम आहे का? मग आता तो म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही तसा, शांत राहा जरा. मग आता रियाला वेगळाच संशय येतो. तर इकडे घरी सर्वजण आता सत्या, मीरा आणि रवी कधी येतो याची वाट पाहत असतात. तेवढ्यातच आता ते तिघेही घरी येतात. मग आता माझा रवी, काय झालं बाबड्याला असं म्हणून लगेचच निरूपा पुढे जाते आणि हाताला पट्टी, पायाला पट्टी, डोक्याला पट्टी, काय रे अवस्था करून घेतली लेकरा असं म्हणते आणि त्याचीच काळजी व्यक्त करत असते. सत्या आणि मीराच्या पायाला सुद्धा लागलेलं असतं. सत्या तर लंगडतच तेथे येतो. मग आता काय झालं रवी, अरे सांग ना, सर्वजण विचारतात. तेव्हा काही नाही, तो गाडीवरून खाली पडला असं आता सत्या म्हणतो. मग आता बाईकवरनं हा पडला आणि मग ही का लंगडतीये असं निरूपा प्रश्न करते. त्यानंतर आता लगेचच सुधाकर राव म्हणतात, सत्यजित अरे तुला सुद्धा खूप लागले रे. तेव्हा आता सत्या लगेचच सॉरी बाप असं म्हणतो. मग आता पंकज लगेचच विचारतो, सॉरी म्हणजे नेमकं झालंय काय मम्मा? मला तर डाऊट आहे ना, यानेच काहीतरी केलं असणार. तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात, पंकज जरा शांत राहा, गप्प राहा की जरा, असं म्हणून ते सत्याला सारखे सारखेच विचारू लागतात की बोल ना बाळा, काय झालंय ते. तेव्हा सत्या आता लगेचच सांगू लागतो की आम्ही ट्रिपल सीट गाडीवरून येत होतेच, कुत्र्याचं पिल्लू आडवं गेलं आणि त्यामुळेच गाडी स्लिप झाली. मग आता निरूपा लगेचच म्हणते, पाहिलं ना, जेवढं दिसतंय ना तेवढं साधं सोपं नाहीये. याने काय केलं तर मुद्दामच माझ्या रव्याला ना गाडीवरनं ढकललं असा आरोप निरूपा करते. आता आमच्या सर्वांच्या जीवावर तर उठलाच होतास आणि आता काय रव्याच्या सुद्धा जीवावर उठला का असं निरूपा आता आरोप करू लागते. आम्हा सर्वांना वर धाडलं ना, मग या दोघांचे आत्मे शांत होतील असं निरूपा रागातच सत्या मीराला म्हणते. अहो तुम्ही पाहिलं ना, बिचारा माझा रवी सारखा दादा दादा करून मागे पुढे असतो आणि त्याला सुद्धा तुम्ही सोडलं नाही. त्याला एकट्याला बघून याने गाडीवरनं ढकललंय. अजून जर काही शक्य असताना याने काय काय केलं असतं काय माहीत. तेव्हा मीरा आता विचारते, सासूबाई अहो हे मुद्दाम त्यांना का पाडतील असं? मग आता निरूपा म्हणते, ए बाई तूच त्याचे कान भरले असतील, नाहीतर माझ्या पंकज आणि देविकाचं सुख तुला नेहमी असं खुपतच ना, आणि आता रव्याचं सुद्धा सुख असंच तुला खुपत असणार. आणि हा तर काय पनवती, याला तर काही अक्कल बिक्कल नाहीच आहे. याला फक्त मारामारी करायची आणि दुसऱ्यांना कसं बदाडायचं एवढंच जमतं. अगं तूच त्याला उचकवलं आणि रव्याला बाईकवर बसवून पाठीमागे पाडलं, मी इथे बसून सांगते असं निरूपा आता आरोप करते. तेव्हा सत्या म्हणतो, त्याला जर का पाडायचं असतं तर आम्ही कशाला पडलो असतो, आम्हाला सुद्धा लागलंच ना. तेव्हा त्याला जास्त लागलंय, त्याच्या हाताला डोक्याला बँडेज आहे, तुला दिसत नाही का? रागातच ती आरोप करते. जर काही डोकं फुटलं असतं, हातपाय मोडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. तेव्हा सत्य आता म्हणतो की निरूपा काही पण बोलू नकोस उगीच, हा, आणि मी रवी बरोबर असं वागेल हे वाटलंच कसं ग तुला? तेव्हा निरूपा लगेचच म्हणते, तू तर कोणाचं सुद्धा वाईट करू शकतोस रे,
कारण त्या पंकज आणि देविकाच्या पाठीमागे तर तू नेहमी हात धुवूनच लागलेला असतो. कधी कुठे कसं त्यांचं वाईट होईल हेच तू बघत असतो नेहमी. आणि आज तर काय हा रवी सापडला तुझ्या तावडीत. सुधाकर आता रागातच विचारतो. निरूपा काहीही न विचार करता तोंड उचकटायचा तुझा स्वभाव काही जात नाही मात्र. तेव्हा देविका आता म्हणते, बाबा आई काय म्हणतायत ते ऐकून तरी घ्या ना. तेव्हा लगेचच पंकज म्हणतो, हो पप्पा ही ना बरोबर बोलतीये, कारण मम्मा बोलते ना म्हणून उगीच तिला नावं ठेवू नका. कारण हा रव्या बिचारा साधा आहे, नेहमी आपला दादा दादा करत असतो, दादा म्हणेल तसं वागत असतो. आणि तिने नेमकं हेच लक्षात ठेवून त्याने बाईकवरून ढकललं आणि ऍक्सिडेंट कसा आहे हे तो सांगतोय. आणि हे दाखवणं ना फारसं कठीण नाहीये आणि क्रिमिनल माइंड असणाऱ्याला तर नाहीच नाही. तसंही सर्वांना माहीतच आहे की इथे लहानपणापासून हा क्रिमिनल माइंडेड आहे. काय रे सत्या बरोबर बोलतोय ना मी, असं पंकज विचारतो. तेव्हा लगेचच आता निरूपा म्हणते, अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. कारण एकदा का गुन्हेगाराला चटक लागली ना गुन्हा करण्याची, मग तो कोणत्याही सुद्धा थराला जाऊ शकतो. तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो आणि तो रागात उठणार असतो पण त्याला उठताच येत नसतं. मग त्यानंतर आता मीरा सुद्धा सत्याला म्हणते, नका बोलू काही. मग आता रवी लगेचच म्हणतो, आई अगं दादा आणि वहिनी होते म्हणूनच मी आज. सत्या म्हणतो, रव्या बोलू नको काही, आराम कर जा. मग आता तो म्हणतो, दादा अरे तुझ्यामुळेच ना मग माझा जीव, असं म्हणून आता तो पुन्हा जीव वाचला असं सांगणार असतो. पण आता सत्या म्हणतो, जाऊ देत, आराम कर तू जाऊन आतमध्ये. तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते, झालं आता आमच्या समोर सुद्धा धमकी द्यायला लागला का त्याला तू. ओ आता बघा तुमच्या लेकाची ही गुंडगिरी, मारामारी किंवा दगाफटका करून आता माझ्या सर्व कुटुंबाची हा वाटच लावणार आहे. पनवती कुठला असं म्हणून निरूपा पुन्हा पुन्हा सत्याचा अपमानच करत. आणि कुठून जन्माला आलंय काय माहीत, आमच्या नशिबात तरी काय वाढून ठेवलंय काय माहीत. आता एक हा कमी होता का तर दुसरी आली आमच्या वाट्याला आम्हाला त्रास द्यायला. आणि आता गुढीपाडवा आहे, त्याचबरोबर वर्षाचा नवीन दिवस आहे. यांच्यामुळे हा दिवस खराब जायला नको. आणि या नवीन वर्षामध्ये अजून यांच्यामुळे काय काय बघावं लागणार आहे काय माहीत. ए जा ना तुझं तोंड काळं कर आणि आम्हाला माफ कर, असं रागातच निरूपा म्हणते. कारण माझ्या रवीवर आणि पंकजवर जर तुझी सावली पडली तर ती सावली सुद्धा काहीतरी करेल आणि याचीच मला सर्वात जास्त भीती वाटते. तेव्हा सुधाकर राव आता खूपच रागात निरूपाकडे पाहू लागतात. मग त्यानंतर ती म्हणते, जाऊ दे तुझ्याशी बोलून तरी काय फायदा आहे का, कारण दगडाला बोलून बोलून काहीच फायदा होणार नाही हे तर मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तेव्हा आता निरूपा रवीला म्हणते की जा रव्या तू जाऊन आराम कर बरं आता. तेव्हा पंकज देविकाला सुद्धा ती सांगते, तुम्ही जाऊन सुद्धा आराम करा, कारण उद्या पाडव्याची पूजा ही तुम्हालाच करायची आहे. त्यानंतर निरूपा सुद्धा आता रागातच तेथून जाते. तेव्हा रवी त्याचबरोबर सत्या, मीरा, सुधाकर राव एकटेच तेथे बसलेले असतात. तेव्हा आता सत्या सुद्धा रूममध्ये आराम करण्यासाठी चाललेला असतो. तेव्हा सुधाकर राव विचारतात की काय सत्यजित थांब जरा. मग काय झालं बाप, असं सत्या विचारतो. तेव्हा तुम्ही तिघेही सर्वांसमोर खोटं बोललात ना, मी तुमचा बाप आहे समजलं. मला कळतं नक्की तुमचं काय चाललंय ते आणि नक्की काय झालंय ते. आता मला खरं खरं सांगा काय झालंय, असं सुधाकर राव आता विचारतात. आणि तुला सांगू का सत्यजित, तुला तर खोटं सुद्धा बोलता येत नाही रे. मग आता सत्या म्हणतो, तसं नाही रे बाप, अरे आम्ही रव्याला भेटायला गेलो होतो पण तो गाव पाकडीजवळ रस्ता करून ठेवलाय ना, तेथे नेमकं आम्ही तिघेही पडलो, असं म्हणून तो विषय टाळत असतो आणि रवीलाच म्हणत असतो की ए रव्या अरे सांग ना काय झालंय ते. तेव्हा रवीची सुद्धा आता बोबडी वळलेली असते. तेव्हा तो सुद्धा म्हणतो की हो हो पप्पा असंच काहीसं झालंय. अहो वनवे असल्यामुळे मलाही काही समजलं नाही आणि सत्यदादा म्हटला वनवेमध्ये घाल गाडी म्हणून, आणि म्हणूनच मी घातली आणि प्रॉब्लेम झाला आणि समोरनं गाडी आली आणि माझाच तोल गेला, कारण मी गाडी चालवत होतो ना म्हणून. तेव्हा सत्य आणि रवी अजूनही खोटं बोलतायत हे आता सुधाकर रावांना समजलेलं असतं. त्यानंतर आता लगेचच सुधाकर राव हे मीराकडे पाहतात आणि तिला विचारू लागतात की काय झालं मीरा, तू या दोघांना पाठीशी घालून मला सुद्धा फसवणार आहेस का ग. कारण कसं आहे ना, एकतर सत्यजित मीरा असताना ट्रिपल शीट तर कधीही जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाड्यांचा डॉक्टर आहे तो गाड्या दुरुस्त करतो, त्यामुळे एक वेळ तो कोणतेही नियम मोडेल परंतु हा ट्रिपल शीटचा नियम कधीही मोडणार नाही हे तर मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तेव्हा आता सत्याला समजतं आपल्या बापाला तर सगळं काही माहीत आहे, आपले डोळेच सांगतायत की आपण खोटं बोलतोय, आपल्या बोलण्यावरून सुद्धा समजतंय की आपण खोटं बोलतोय, म्हटल्यावर आता खोटं बोलायलाच नको असं एका क्षणी सत्याच्या मनात येतं. मग आता जरा सर्वजण घाबरलेले असतात. तेव्हा सत्या म्हणतो, बाप तुला सांगतो मी
रव्या गाडीवरून नाही पडला. अरे तुला त्रास होऊ नये ना म्हणूनच आम्ही सगळेजण खोटं बोललो. अरे काही माणसं आली होती आणि त्यांनी रव्याला तर मारायला चालू केलं आणि नेमकीच धूमकेतू तेथे पोहोचली. तिने खूप वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तिला काही जमलं नाही आणि त्यातच तिला सुद्धा जरा दुखापत झाली. हे ऐकून सुधाकर रावांना आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेचच रवी म्हणतो, हो दादा, म्हणूनच मी वाचलो पप्पा. त्यानंतर तो विश्वासाने आता पप्पांचा हात हातात घेत म्हणतो, बापा ऐक ना, अरे तू काहीच काळजी करू नको. जी कोणी लोक रव्याच्या पाठीमागे लागली होती ना आणि रव्याला मारलं ना त्यांनी, आणि त्यांना काही सुद्धा करून मी शोधून काढेनच आणि त्यांचा अगदी कायमचा बंदोबस्त सुद्धा करेन. तेव्हा सुधाकर राव आता खूपच घाबरतात आणि म्हणतात, सत्यजित अरे बाळा तू जरा शांत हो, कारण आता हे प्रकरण अजिबातच वाढायला नको. आपण नंतर न बघू की नक्की काय करायचं आणि काय नाही. अरे तुला एवढं लागले, रव्याला सुद्धा एवढं लागले, जा रव्या आता आराम कर असं म्हणून सुधाकर राव त्यांना आराम करायला सांगतात. तर आता रवीला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं. तो कसा बसा आपल्या रूमकडे आराम करण्यासाठी म्हणून जातो. त्यानंतर सुधाकर राव आता सत्याला म्हणतात, बाळा तू सुद्धा औषध लावून घे आता. मीरा तुला सुद्धा लागलंय ना, तू सुद्धा काळजी घे हा, असं म्हणून सुधाकर राव त्यांना आपापल्या रूममध्ये आता जायला सांगतात. आता ते दोघेही रूममध्ये येतात. तर आता मीरा कसं बसं ते पाणी पिते, कारण तिला चालायला सुद्धा अंगामध्ये ताकद नसते. त्यानंतर सत्यासुद्धा आता फ्रेश होऊन येतो आणि मीराला असं विचारात पाहतो आणि मनातच विचार करत असतो, आता हिला काय झालं काय माहीत. मग आता तो डायरेक्टच तिला न राहून विचारतोच, काय झालं बोल ना पटकन. तेव्हा ती अगोदर काहीच बोलत नाही. तर सत्याला अजूनच टेन्शन येतं. मग तो विचारतो, अगं बोल बोल पटकन, काय झालं तुला. मग आता ती म्हणते, मला ना जरा टेन्शनच आले, कारण रवी भाऊजींना ज्या गुंडांनी उचलून नेलं होतं ना, ते परत असं करणार नाही हे कशावरनं. त्यांची अशी हिंमतच पुन्हा कधी होणार नाही, कारण मी त्यांना असा धडा शिकवला आहे ना, ते आसपाससुद्धा भटकणार नाहीत. पण एक मात्र नक्की आहे, मला हेच आता शोधून काढायचे, त्या गुंडांनी रव्याला का उचललं, का बरं तिकडे गोडाऊनमध्ये घेऊन गेले, का किडनॅप केलं, हे मला आता शोधायलाच हवं. कारण आता तूच बघ की ते जे गुंड होते ना, ते फक्त आणि फक्त भाड्याचे गुंड होते, पण या सगळ्या मागे नक्की आहे कोण हे फक्त आपल्याला कळायला हवं. पण पुन्हा काही ना काही तो एखादी कळ काढणारच, पण त्या अगोदरच आपल्याला त्याचा तुकडा सुद्धा पाडायला हवा. त्यानंतर आता सत्य या गोष्टीचा खूप म्हणजे खूप विचार करतो आणि म्हणतो की धूमकेतू, मला काय वाटतं माहिती आहे का, या सगळ्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती असणार, तो म्हणजे सुजित कुमार, कारण तोच आहे एक करपलेल्या डोक्याचा. तेव्हा मीरा आता खूपच विचार करते, पण तिचा विश्वास बसत नाही की सुजित कुमार असं काही करू शकेल म्हणून. आता मीरा म्हणते की मला तर नाही वाटत हो असं की तो सुजित कुमार हा रवी भाऊजींना आपल्या त्रास देईल म्हणून. आता येता जाता त्यांना काही बोलले वगैरे तर ते ठीक आहे, पण सुजित कुमार असा रवी भाऊजींना किडनॅप का करेल. तेव्हा तिच्या मनात हे जे काही प्रश्न असतात ना, ती सगळं सत्यासमोर आता बोलून दाखवते. मग आता सत्या म्हणतो की या सडक्या डोक्याच्या कांद्यासमोर ना काहीही सांगू शकत नाही आपण. अगं धूमकेतू, तो काहीही करू शकतो, मला माहीत आहे ना. अगं तुला माहिती आहे ना, मला नोकरी न मिळावी, कुठे गाडी न मिळावी, तेव्हा अख्ख्या सांगलीभर त्याने काय केलं होतं, तर सर्वांना सांगितलं होतं की अजिबातच याला कोणतीही गाडी नाही मिळाली पाहिजे, कारण आपल्या सर्वांवर तर त्याचा राग आहेच, मेन आपल्या दोघांवर. मग आपल्या सगळ्यांवरचा राग काढायला त्याने असं केलंच असेल आणि करू शकतो तो असं, कारण आपला रव्या हा खूप साधा मुलगा आहे. रव्याला असं किडनॅप करून आपल्याला घाबरवण्यासाठी तो हे नक्कीच करू शकतो असं मला वाटतं. सत्य असं 100% खात्रीने मीराला सांगत असतो. पण मीरा म्हणते, नाही हो, मला तर असं वाटतच नाही. तुम्ही असं म्हणताय ते ठीक आहे, परंतु ते असं काही करतील असं वाटत नाही, कारण त्याचं डोकं एवढं चालणारच नाही. मग आता लगेचच मीरा म्हणते, तुम्ही म्हणताय असं झालं असेल तर रवी भाऊजींना तिथे उचललं, किडनॅप करून ठेवलं, तेव्हा आपल्याला कोणाचा फोन कसा आला नाही मग. तेव्हा सत्या म्हणतो, हो बरोबर आहे ते सुद्धा तुझं. मग आता सत्या या गोष्टीचा खूप सारा असा विचार करत असतो आणि मग त्यानंतर मीरा म्हणते, एक गोष्ट लक्षात येते का, आपल्या अगेन्स्ट अजून एखादी अशी कोणती व्यक्ती असू शकते, त्या व्यक्ती हे करू शकते का, आणि आपल्या कुणाला काही न करता रवी भाऊजींनाच का उचललं याचा सुद्धा आपल्याला शोध घ्यायला हवा, असं आता मीरा म्हणत असते. तेव्हा सत्या म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, आपण घेऊया त्या सगळ्या गोष्टींचा शोध. मग आता मीरा आणि सत्या हे दोघेही आता सत्य कसं शोधून काढायचं ना याचाच सारखा सारखा विचार करत असतात.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीराचा पाय खूपच दुखत असल्यामुळे सत्या तिला विचारतो, दाखव ना मला कुठे नक्की तुझा पाय दुखतोय. तेव्हा आता मीरा म्हणते, अहो तुम्ही हे काय करताय, नवऱ्याने असं बायकोच्या पायाला हात लावायचा नसतो. तेव्हा सत्या आता आश्चर्याने विचारतो, का बरं? मीरा म्हणते, नवरा म्हणजे देव असतो ना म्हणून, आणि म्हणूनच तर नवऱ्याला नवरदेव म्हणतात ना. तेव्हा सत्या म्हणतो, बायको ही लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचे पाय धुतले तर खूप पुण्य मिळतं असं आजी म्हणते, आणि मी तर फक्त तुझ्या पायाला मलम लावतोय असं म्हणून तो पायात असणारी पट्टी असं थोडं बाजूला करतो आणि मीराच्या पायाला मलम लावतो. तेव्हा मीरा आता खूपच प्रेमाने सत्याकडे पाहत राहते. तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असल्यामुळे रागातच निरूपा आता हार बनवत असते. सुधाकर राव विचारतात, अगं हे हाराचं तू का बनवतेस? कारण मीरा हे काम एवढं भारी आणि पटापट करते, तिला करू दे की हे काम. मग मीरा म्हणते, हो करते मी काम पटपट. तेव्हा निरूपा रागातच तिला झिडकारत म्हणते, हो बाजूला पटकन. या पनवती लोकांच्या हातून गुढी उभारली ना तर काही पण चांगलं होणार नाही, सगळी वाट लागेल ते मी होऊ देणार नाही. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.